Very good morning to all of you. Welcome once again. So today we are going to start a new topic and the topic is mechanical properties of fluids. Okay. Basically this is a second topic as per the syllabus. Syllabus मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा रोटेशनल डायनामिक्स नंतरचा लगेच टॉपिक आहे, दुसरा टॉपिक आहे. ओके. तर या टॉपिक मध्ये काय काय येणार आहे बघा. सो थोडंसं एक इन जनरल जर आपण डिस्कशन करायचं म्हटलं तर हा टॉपिक हा मोस्ट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत मग त्याच्यामध्ये फ्लूइड ही इटसेल्फ कन्सेप्ट येईल, इलास्टिसिटी एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, सरफेस टेन्शन असे कन्सेप्ट आहे बरोबर, वॉटर रिलेटेड किंवा काही विस्कस पार्टिकल्स आहेत, डेन्सर पार्टिकल्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड स्टडी असेल बरोबर. सो एअर फ्लो असेल ठीक आहे, किंवा फ्लो म्हणतो आपण बघा, फ्लो समथिंग इज फ्लोईंग. सो पुन्हा अगेन द मॅटर्स आली तिथं सॉलिड लिक्विड गॅसेस. सो याच्याशी रिलेटेड जो काही स्टडी आहे तो जवळपास या टॉपिकमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ओके. सो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, मेकॅनिकल इटसेल्फ वर्डच इथं दिलेलं आहे बघा, म्हणजे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन द सेन्स सम मेकॅनिझम्स आर देअर. अगदी गाडीचं इंजिन असतं ना, सो गाडीचं इंजिन म्हटलं की इट इज वन टाईप ऑफ मेकॅनिझम. ओके. So we can say that it is a branch of mechanical engineering or it is a branch of physics which deals with the study of some mechanism. ओके असं म्हणतो. सो असा बराचसा स्टडी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. प्रेशर, व्हॉल्यूम, स्ट्रेस, स्ट्रेन अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता हा टॉपिक बघण्याच्या आधी थोडंसं रिवाइंड करूया 11चा टॉपिक. 11ला एक टॉपिक होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स होते इथं फ्लुइडच्या ठिकाणी, सॉलिड्स. ओके. आपण मॅटरचे 3 स्टेट्स सांगतो ना, सॉलिड, देन वी डिफाईन द लिक्विड ॲज वेल ॲज वी डिफाईन द गॅस. ओके, और गॅसेस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो दीज आर द 3 स्टेट्स ऑफ मॅटर्स, सिम्पली वी कॅन से दॅट. ओके. सो द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड दॅट वी हॅव स्टडीड ऑलरेडी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता हा मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे थोडक्यात इलास्टिसिटी कन्सेप्ट आहे बघा, इलास्टिसिटी. आता याची सुद्धा एक गंमत अशी आहे की तुम्हाला, गंमत इन द सेन्स तुम्हाला एक बेनिफिट असा आहे की इलास्टिकवरचं एक मी बेसिक लेक्चर दिलेलं आहे आपल्या 11च्या बॅचसाठी. सो ॲप्लिकेशनमधून जर तुम्हाला 11ची लेक्चर्स ॲक्सेस करता येतात का बघा, चेक करा एकदा. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर मला आता आठवत नाही की ते, पण इलास्टिसिटीवरती एक पूर्ण पाऊण तासाचं लेक्चर दिलेलं आहे. ते लेक्चर एकदा हवं तर बघा की ज्याच्यामध्ये पूर्ण इलास्टिसिटी एक्सप्लेन केलेलं आहे. मग स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतो, त्याचे टाईप्स, लॉन्जिट्युडनल किंवा शेअरिंग, व्हॉल्यूम, हे सगळं त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. मॉड्युलस, रिजिडिटी, यंग्स मॉड्युलस, हे सगळं, बल्क मॉड्युलस, हे सगळे पॉईंट्स त्या लेक्चरमध्ये डिफाईन केलेले आहेत. अगदी इन ब्रीफ आणि इन शॉर्ट आणि व्यवस्थित समजण्यासारखं सुद्धा ते लेक्चर दिलेलं आहे. सो हवं तर ते बघू शकता. जर नाही ॲक्सेस झालं तर मला सांगा, मी तुम्हाला ॲक्सेस करून देतो. कुठनं तरी तुम्हाला त्याची लिंक मी पाठवून तुम्हाला तो एक स्टडी देतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला इलास्टिसिटी बघायला मिळेल. आणि इलास्टिसिटी हा ॲक्च्युअल पॉईंट तुमच्या 11मधला आहे. आता 11ला हा डिटेल टॉपिक पण आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड, ज्याच्यामध्ये पूर्ण इलास्टिसिटीचा स्टडी केला जातो. पण एक बेसिक लेक्चर पण त्याच्यावरती अवेलेबल आहे. सो ते जरी लेक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इलास्टिसिटीची एक जनरल आयडिया येऊन जाईल, कारण इलास्टिसिटीच्या पुढचा हा पार्ट आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आपण इलास्टिसिटीमध्ये काय म्हणतो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड, म्हणजे सॉलिडच्या इनबिल्ट स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यावरती फोर्स, प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये स्ट्रेस कसा येतो, स्ट्रेन कसा येतो, हे सगळं आपण सॉलिडशी रिलेटेड बघतो. आणि सॉलिड म्हणजे काय, रिजिड पार्टिकल आहे ना, रिजिड पार्टिकल्स एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या बंचमुळे एक मॅटर तयार झाला, एक पदार्थ तयार झाला, सबस्टन्स तयार झाला, त्याला आपण सॉलिड म्हणतो. मग सॉलिडच्या आतमध्ये हे, आता हा दिस इज वन ऑफ द सॉलिड. सो सॉलिडच्या आतमध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत बघा, सगळ्यांनी एकमेकांना असं धरून ठेवलेलं आहे, म्हणून हा एक सॉलिड तयार झाला ना. हे जर आपण थोडंसं लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये जर बघितलं तर लिक्विडमध्ये आपण नाही म्हणू शकत ना की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस फार स्ट्रॉंग आहेत. एअरमध्ये तर फारच निग्लिजिबल म्हणूया आपण, का तर एअर मॉलिक्युल्स अगदी असे मोकळे सुट्टे असतात ना, सिम्पल. सो सॉलिड स्ट्रक्चरच्या इनबिल्ड काय आहे तर सगळे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना असे धरून ठेवलेले आहेत, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हटलं जातं त्या दोघांच्या मधला. सो ते सगळं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मग आता राहिला प्रश्न लिक्विड आणि गॅसेसचा. सो आपण ह्या टॉपिकला म्हणूया मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे थोडक्यात लिक्विड आणि गॅसेस कोण झाले, फ्लुइड्स झाले. लक्षात आलं, फ्लुइड मेकॅनिक
म्हणून एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच आहे बघा, फ्लुइड मेकॅनिक एक सब्जेक्ट पण आहे. त्याच्यामध्ये हे फ्लो, एखाद्या सबस्टन्सचा जो काही फ्लो आहे, सबस्टन्सचा इन द सेन्स ह्या दोघांचा, सॉलिड फ्लो होत नाही ना, होतं का, नाही होत, पण लिक्विड आणि गॅस मात्र फ्लो होऊ शकतात. सो यांचा जो काही फ्लो आहे, फ्लो म्हणजे वाहून जाणे बरं का, वाहतं पाणी वाहतं ना, हवा वाहते असं आपण म्हणतो बरोबर. सो याचा जो काही फ्लो आहे त्या फ्लोला काय म्हटलं जातं, फ्लुइड्स म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द टू मेन एक्झाम्पल्स म्हणूया किंवा मेन टू मॅटर्स ऑफ द फ्लुइड्स असं म्हणूया. ओके, मग याच्यामध्ये पुन्हा आपण एअर मॉलिक्यूल सांगू शकतो, इट इज ऑल्सो फ्लुइड. टूथपेस्टचं एक्झाम्पल घ्या. टूथपेस्ट एकतर पूर्ण सॉलिड पण नाही आहे आणि पूर्ण लिक्विड पण नाही आहे, म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या मध्ये कोणीतरी आहे ना. सो असं सुद्धा असतं ना, त्याला ॲडेझन प्रॉपर्टी किंवा ॲडेझिव्ह आपण म्हणूया. ते जे मटेरियल आहे ते ॲडेझिव्ह आहे ना, फेविकॉल असतो बघा, फेविकॉलवरती ॲडेझन कुठेतरी येतं बघा, ते नाव तिथं आहे. सो ॲडेझन म्हणजे काय की एकतर ते पूर्ण सॉलिड पण नाही आहे आणि एकतर ते पूर्ण लिक्विड पण नाही आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये असं आपण म्हणूया. सो इट कॅन बी फ्लो, ते सुद्धा फ्लो होऊ शकतं ना. सो ते फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणूया, फ्लुइड्स असं म्हणूया. सो फ्लुइड इज नथिंग बट द मॅटर विच कॅन फ्लो, जे वाहून जाऊ शकतं, फ्लो होऊ शकतं. ए फ्लुइड मीन्स ए सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. इट इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. द सबस्टन्स त्यालाच आपण मॅटर म्हटलं तरी चालेल. द सबस्टन्स दॅट इज मॅटर दॅट कॅन फ्लो, जे वाहून जाऊ शकतं, फ्लो होऊ शकतं, ते मॅटर असेल किंवा तो सबस्टन्स असेल, त्याला आपण म्हणूया फ्लुइड्स. सो फ्लुइड्स आर एअर अँड गॅसेस. सो दीज टू आर द फ्लुइड्स, वी कॅन से दॅट. ओके, सो ॲज वेल ॲज वी कॅन डिफाईन द एक्झाम्पल्स एअर और वॉटर और टूथपेस्ट और फेविकॉल, चालेल, कंपनीची नावं नको घ्यायला येतं ना, टूथपेस्ट. ओके, ऑल्सो वी कॅन से दॅट फ्लॉवर डग, DOUGH, एक एटसेट्रा म्हणून. फ्लॉवर डग म्हणजे आपण याला कणकीचा गोळा वगैरे असतो बघा, तशा टाईपमध्ये असं म्हणूया आपण, किंवा पिठामध्ये पाणी ओतल्यानंतर पीठ जसं तयार होतं. सो इट लाईक्स द ॲडेझिव्ह मटेरियल ना. सो जे काही ॲडेझिव्ह मटेरियल्स आहेत किंवा जे काही लिक्विड्स आहेत किंवा जे काही एअर मॉलिक्युल्स आहेत ते सगळे काय होऊ शकतात, ते एकतर सगळे फ्लो होऊ शकतात. फ्लो, दे कॅन बी फ्लो अँड दोज आर नथिंग बट द फ्लुइड्स. सिम्पल. ओके, सो ह्या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण जस्ट फ्लुइडची डेफिनेशन बघतोय. आता याच्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला आता थोडंसं लिक्विडवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, एअरवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, लिक्विड आणि एअरच्या मध्ये जे काय आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. म्हणजे जे ॲडेझिव्ह मटेरियल आहे ते सुद्धा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये इन डिटेल बघायचं आहे. आता जर जुना सिलेबस आपण बघितला तर जुन्या सिलेबसला सरफेस टेन्शन असा नावाचा एक टॉपिक होता, सरफेस टेन्शन, की ज्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस ह्या सगळ्यांचा स्टडी केलेला होता. पुन्हा त्याच्यामध्ये मग लिक्विड मॉलिक्युल्स कसे बिहेव करतात, मॉलिक्युलर थेरी कशी असते त्याच्या आतमध्ये, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो किंवा कॅपिलरी काय असते. ओके, हा सगळा स्टडी त्या सरफेस टेन्शनमध्ये केलेला होता. एखाद्या लिक्विडच्या सरफेस रिलेटेड स्टडी किंवा त्याच्या आतमधला, ज्याला इंटरमॉलिक्युलर स्टडी म्हणतात, तो सगळा स्टडी त्या सरफेस टेन्शन नावाच्या टॉपिकमध्ये केलेला होता. तर तो सरफेस टेन्शन याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या टॉपिकमध्ये, बरोबर. ॲज वेल ॲज जो 12thला इलास्टिसिटी टॉपिक होता लास्ट सिलेबसला, तो इलास्टिसिटी टॉपिक पूर्णपणे आत्ता 11वीला घेतलेला आहे. त्याला नाव दिलेलं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सिलेबस 11th आणि 12thचा फक्त रिअरेंज केलेला आहे, फारसा काही त्याच्यामध्ये फरक नाही. हाच जो टॉपिक एकतर व्हास्ट आहे बराचसा, याच्यामधले काही पॉईंट्स रिडक्शनमध्ये पण आहेत. आता याच्यातला दुसराच पॉईंट जो प्रेशर म्हटलं जातं, फोर्स अपॉन एरिया, तोच पॉईंट रिडक्शन केलेला आहे. म्हणजे आय डोंट नो वाय दे हॅव रिड्यूस दिस पॉईंट, दॅट इज प्रेशर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. प्रेशर एक ॲप्लिकेशन ओरिएंटेड सुद्धा प्रेशर हा वर्ड फार महत्त्वाचा आहे ना. प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल, पण प्रेशर हाच एक वेळ बाकीचे जे काही सप्लिमेंटरी पॉईंट्स होते ते रिड्यूस केले असते तर चालले असते, पण प्रेशर रिड्यूस केलेला आहे. पण ॲक्च्युली प्रेशर तर शिकायला पाहिजे मुलांनी, कारण प्रेशर इज व्हेरी प्रॅक्टिकल कन्सेप्ट, व्हेरी ॲप्लिकेबल कन्सेप्ट आहे ना. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ऐकायला मिळतं आपल्याला प्रेशर. प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला प्रेशर हा वर्ड येऊ शकतो ना. आणि जे मेकॅनिकल रिलेटेड आहेत किंवा जे मेकॅनिझम्स आहेत बरेचसे,
त्याच्यामध्ये तर प्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेल किंवा मेकॅनिकल सेक्टरमध्ये प्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. सो वी हॅव टू स्टडी द प्रेशर. ओके, सो आपण त्याचा जो काही ब्रीफ स्टडी आहे, कारण काही फॉर्म्युले आहेत, तो आपण याच्यामध्ये डेफिनेटली बघणार आहोत. ओके, सो सध्या तरी आपण फ्लुइडवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. पहिल्यांदा हा फ्लुइडचा पार्ट संपवायचा, त्याच्यानंतर मग थोडंसं सरफेस टेन्शनकडे ओळायचं आपण. दुसरा पार्ट आपल्याला तो आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा सॉलिड, लिक्विड, गॅसेस, पुन्हा मग लिक्विडच्या आतमधली मॉलिक्युलर थिअरी कशी असते, मग लिक्विडच्या आतमध्ये मॉलिक्युल्स कसे राहतात, किंवा त्यांच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, मॉलिक्युलर रेंज असेल, सरफेस फिल्म असेल, किंवा कोहेझिव्ह फोर्स असेल, ॲडेझिव्ह फोर्स असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, यांच्या काही डेफिनेशन्स असतील. हे सगळं आपल्याला मग त्याच्यामध्ये बघावं लागेल. सो स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. आता जस्ट आपण फ्लुइड्स रिलेटेड स्टडी बघतोय. आपण फ्लुइडची डेफिनेशन बघितली. So fluid is nothing but the substance, or we can say that it is the matter and that can be flow. So these are some of the examples of the fluids. Liquid and gases, these are the two main parts or matters of the fluids, as well as plasmas. Plasmas जे असतात त्यांना सुद्धा फ्लुइड म्हटलं जातं. सो लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्माज आर द मॅटर्स ऑफ द फ्लुइड्स असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता मला सांगा, एक तर याची रिजिडिटी लो आहे असं पण म्हणूया, कारण हे लिक्विड आणि गॅसेस आहेत ना, रिजिड मॉलिक्युल्स नाही आहेत हे. वाईल आपण सॉलिड्स रिजिड मॉलिक्युल्स आहेत असं म्हणतो ना, सो याची रिजिडिटी लो आहे. सो याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला फ्लुइडच्या बघाव्या लागतील. ओके, आता इलास्टिसिटी टॉपिकमध्ये शेअरिंग स्ट्रेस किंवा शेअरिंग स्ट्रेन किंवा व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. सो स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या कन्सेप्ट बऱ्याचशा आहेत इलास्टिसिटीमध्ये. तर त्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट होत्या त्यांना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड म्हटलेलं होतं. त्यामुळे त्याच्या पुढचे जे काही आता दोन मॅटर्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे ना. म्हणून हा टॉपिक शिकवला जातो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. कारण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड ऑलरेडी झालेला आहे. सॉलिडवरच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या झालेल्या आहेत. सॉलिडवरती जे काही चेंजेस होतात, फोर्स अप्लाय केल्यानंतर, प्रेशर अप्लाय केल्यानंतर, किंवा एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, सगळं जे काय होतं ते मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, दॅट इज इलास्टिसिटीमध्ये ते झालेलं आहे. मग आता राहिले कोण, तर लिक्विड्स आणि गॅसेस, किंवा लिक्विड आणि गॅसेसच्या मध्ये, किंवा लिक्विड आणि सॉलिडच्या मध्ये जे कोणी राहिलेलं आहेत त्यांच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा असणार आहेत ना. सो त्या प्रॉपर्टीज म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो सम आयडियल प्रॉपर्टीज, वी विल सी सम आयडियल प्रॉपर्टीज. थोडासा थिअरॉटिकल पॉईंट आहे. वी विल सी सम आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता ह्या आयडियल प्रॉपर्टीज आहेत. मी आयडियल वर्ड तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेला आहे. आयडियल, प्रॅक्टिकली इट इज नॉट कन्सिडर्ड, थेरॉटिकली कन्सिडर्ड. आपण म्हणतो ना, एखादं मॅक्सिमम डिस्टन्स म्हणजे आयडियली ते इन्फायनाईट म्हणतो, आणि एखादं मिनिमम डिस्टन्स म्हणजे ते आयडियली आपण 0 म्हणतो. सो ॲक्च्युअली ते 0 आहे का, नाही, बट आयडियल व्हॅल्यू 0 आहे ना. ओके, लक्षात येते. सो आयडियल प्रॉपर्टीज, दोज आर मे नॉट बी अवेलेबल प्रॅक्टिकली बट कॅन बी कन्सिडर्ड, आपण म्हणू शकतो. So that's why the name is ideal. So it is incompressible, that is density is constant. It is incompressible, that is density is constant. एक फिक्स्ड डेन्सिटी आहे बघा यांना. एक वेळ सॉलिडमध्ये आपण कॉम्प्रेसिबल असं म्हणूया, किंवा डेन्सिटी कॉन्स्टंट नाही असं म्हणूया. पण फ्लुइड्समध्ये काय आहे, प्रॅक्टिकली इट इज नॉट कन्सिडर्ड, इट इज थिअरॉटिकली कन्सिडर्ड, देअरफॉर इट इज नथिंग बट आयडियल प्रॉपर्टीज. सो डेन्सिटी कशी आहे याची, कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणूया. म्हणजे थ्रू आउट जर सगळे मॉलिक्युल जर बघितले आपण त्याच्यामधले, तर सगळ्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी असेल किंवा त्यांचा जो काही फ्लो असेल, डेन्सिटी एकाच डेन्सिटीनं म्हणजे कॉन्स्टंट डेन्सिटीने ते काय होतात, फ्लो होत आहेत असं आपण म्हणूया. सो इट इज इनकॉम्प्रेसिबल, दॅट इज इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. इट्स अ फ्लो इज irrotational. Its flow is irrotational. Its flow is irrotational. That is smooth and no turbulence. म्हणजे फ्लो कसा आहे यांचा, स्मूथ आहे and no turbulence. So turbulence in the sense obstacle, we can say that. ओके, किंवा डिफिकल्टीज, टर्ब्युलन्स. सो स्मूथ आहे याचा फ्लो, बरोबर ना. एका स्मूथ फ्लोनी फ्लुइड्स काय होतात, फ्लो होतात असं आपण म्हणूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल
समजा फेविकॉल जर आपण कन्सिडर केलं किंवा टूथपेस्ट कन्सिडर केली आणि टूथपेस्ट जर आपण बघितलं त्याचा जर फ्लो बघायचं म्हटलं, फ्लो जर ऑब्झर्व करायचं म्हटलं तर सगळे पार्टिकल्स कसे एका सेम व्हेलॉसिटी, भले व्हेलॉसिटी कमी असेल पण सेम व्हेलॉसिटीने सगळे पार्टिकल्स ते चाललेले असतात असं आपण म्हणूया. अगदी पाणीसुद्धा कन्सिडर का, पाणीसुद्धा समजा फ्लो होत आहे असं आपण म्हटलं तर पाणीसुद्धा एका कंटिन्युअस स्पीडनं जाऊ शकतं ना. आपण प्रॅक्टिकल कन्सिडरेशन करूया. ओके, सो वी कॅन से दॅट इट्स अ फ्लो इज इरोटेशनल. इट इज नॉन विस्कस. It is non-viscous. It is non-viscous. Okay, so this properties shows there is no internal friction in the flow. No internal friction. You know that friction. No internal friction in flow. So this property shows non-viscous property. विस्कॉसिटी म्हणतो आपण एखाद्या मटेरियलची. ऑइलला कशी विस्कॉसिटी असते तशी विस्कॉसिटी एक प्रॉपर्टी आहे ना. सो आयडियली हे नॉन विस्कस आहे असं म्हटलं जातं, बट आयडियली म्हणजे ॲक्च्युली हे असं नाही आहे, बट आयडियली वी कॅन से दॅट इट इज अ नॉन विस्कस. दॅट इज इंटरनल फोर्स. देर इज नो इंटरनल फोर्स इन द फ्लो. इट्स अ फ्लो इज स्टेडी. व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इझी. इट्स अ फ्लो, इट इज फ्लो और इट्स अ फ्लो इज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय, सेम व्हेलॉसिटी ना. म्हणजे ऑल द पॉइंट्स विदिन द फ्लो आर मुव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी. म्हणजे जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे कसे चाललेले आहेत, सेम व्हेलॉसिटीने चालले आहेत. भले व्हेलॉसिटी कमी असू दे, स्मॉलेस्ट असू देत, पण सगळ्या पॉईंटची व्हेलॉसिटी, सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी असेल, सेम असेल असं म्हणलेलं आहे. म्हणजे इट इज आयडियल प्रॉपर्टी. दॅट इज इट्स अ फ्लो इज व्हेरी स्टेडी. बट हे असं असू शकत नाही, कधी कधी हा नॉन स्टेडी होऊ शकतो फ्लो. बट आयडियली आपल्याला सांगायचं ना, म्हणून सांगितलं की इट्स अ फ्लो इज स्टेडी. दॅट इज इट्स अ velocity at each point is constant. Velocity is same velocity, that is constant. So velocity is constant. So we can define these are the ideal properties of the fluid. So this is the definition. These are some examples and these are some ideal properties of the fluids. Now practical properties बघूया also. They do not oppose deformation. मी जस्ट प्रॉपर्टीज म्हणतो, हा या प्रॅक्टिकल प्रॉपर्टीज आहेत बघा. ओके, सो ॲज पर द बुक द फर्स्ट प्रॉपर्टीज, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. दे गेट परमनंटली डिफॉर्म. दे डू नॉट अपोज. किंवा इथं रेजिस्ट शब्द पण वापरला जातो बघा. रेजिस्ट म्हणजेच अपोज करणे ना. सो दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय, डिफॉर्मेशन एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचा साईज आणि शेप काय होतो, बदलतो. ओके, एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा साईज आणि शेप बदलतो. म्हणजे ती बॉडी काय झाली, त्या बॉडीचं डिफॉर्मेशन झालं, चेंज झाला त्या बॉडीमध्ये. मग हे जे डिफॉर्मेशन आहे याला हा अपोज करत नाही. म्हणजे एक उदाहरण सांगू मी. समजा हा चॉक घेतला आहे, चॉक. मी ह्या चॉकवरती फोर्स अप्लाय करतो, दाबतोय असा मी चॉक वरून, कळतं, इमॅजिन होते. पण हा चॉक सहजासहजी चेंज होतोय का, डिफॉर्मेशन होतंय का या चॉकचं, होत नाही. म्हणजे हा चॉक काय करतोय, डिफॉर्मेशनला अपोज करतोय असं आपण म्हणूया. डिफॉर्मेशन होत नाही आहे. सो इट अपोजिंग और इट अपोजेस द डिफॉर्मेशन. पण हे जर आपण फ्लुइडच्या बाबतीत घ्या, कोलगेट नको, कंपनी कुठली घ्यायला नको, टूथपेस्ट घ्या. सो टूथपेस्ट जर मी घेतली आणि टूथपेस्टवरती जर मी असा फोर्स अप्लाय केला तर ती काय करणार आहे, डू नॉट अपोज करेल का, तर अपोज नाही करणार. चला, वरून दाबताय ना तर मी चेंज होणार, माझा साईज आणि शेप बदलणार, अशी टूथपेस्ट म्हणते, स्वतःला म्हणते. इट मीन्स वॉट, इट डू नॉट और इट डोंट अपोज द डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत. सो दे गेट परमनंटली डिफॉर्म. दे गेट, याचा अर्थ कळतोय का बघा, दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड. लगेच परमनंटली डिफॉर्म्ड होणारच ना. चेंज, डिफॉर्मेशन म्हणजे चेंज, डिफॉर्म्ड म्हणजे चेंज. त्या बॉडीच्या साईज आणि शेपमध्ये चेंज होणार आहे. हा डिफॉर्म होतोय का, नाही होत. म्हणजे हा अपोज करतोय. ते जर आपण टूथपेस्ट घेतली किंवा वॉटर घेतलं, त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर यस ते चेंज होणार आहे.
म्हणजे तुम्हाला ते अपोज करत नाही, डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. सो वी कॅन से दॅट दे डू नॉट अपोजेस द डिफॉर्मेशन. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. सेकंड प्रॉपर्टी व्हेरी सिम्पल, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. व्हेरी सिम्पल प्रॉपर्टी ना. साहजिकच त्यांची एक ॲबिलिटी आहे कशाची, फ्लो होण्याची. तुमची कशी ॲबिलिटी आहे स्टडी करण्याची. यू हॅव ॲबिलिटी टू डू स्टडी और यू हॅव ॲबिलिटी टू स्टडी. तुम्हाला अभ्यास करायला खूप आवडतं ना, तुमची ॲबिलिटी आहे. ओके, इन द सेम सेन्स दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. इट मीन्स फ्लुइड्स कॅन बी फ्लो व्हेरी इझिली. They have ability to take the shape of the container. They have, very simple, they have ability. अजून एक त्यांची क्षमता. ॲबिलिटी म्हणजे क्षमताच ना, म्हणजे किंवा आपण म्हणूया की एक सवय म्हणूया. ओके, सो दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. टू टेक द शेप ऑफ कंटेनर. They have ability to take the shape of container. त्यांना कंटेनरच्या शेप प्रमाणे स्वतःचा शेप करण्याची एक ॲबिलिटी आहे. म्हणजे साहजिकच एखाद्या वेसलमध्ये, एक असं वेसल आहे असं आपण म्हणूया, इथून इनपुट फ्लुइड केलेला आहे आपण. ओके, सो जर एखाद्या स्पेरिकल वेसलमध्ये जर आपण फ्लुइड इनपुट केलं तर त्या फ्लुइडची जी काही साईज शेप असेल ती शेप कुणासारखी असेल तर त्या वेसलसारखी असेल, म्हणजे त्या कंटेनरसारखी असेल. ते सॉलिडच्या फॉर्ममध्ये तसं होतं का? तसं होत नाही. पण लिक्विड किंवा गॅसच्या फॉर्ममध्ये आपण तसं सांगू शकतो की जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये आपण फ्लुइड इनपुट केलं, मग ते लिक्विड असेल, गॅस असेल किंवा अगदी हे टूथपेस्टसारखं एखादं जर मटेरियल असेल, ते जर आपण याच्यामध्ये इनपुट केलं तर त्याची जी काही साईज आहे ती कुणासारखी होणार आहे? लाईक द कंटेनर होणार आहे. इट कॅनॉट अपोज ए शेअर स्ट्रेस वेन इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. अजून एक प्रॉपर्टी मी इथं लिहितो, चौथी प्रॉपर्टी इथं लिहितो बघा. दे कॅनॉट अपोज शेअर स्ट्रेस. एवढंच लिहितो मी बस. दे कॅनॉट अपोज ए शेअर स्ट्रेस. शेअर स्ट्रेस म्हणजे शेअरिंग स्ट्रेस. जो सॉलिडवरती असतो ना, बॉडीचं शेअरिंग स्ट्रेस एका पर्टिक्युलर अँगलला दाखवलं होतं बघा आपण, आठवते? म्हणजे 11चा स्टडी आहे हा. समजा ही अशी एक बॉडी आहे. सो ह्या बॉडीवरती जर शेअरिंग स्ट्रेस इकडून अप्लाय केला तर ही बॉडी अशी मूव्ह झाली. मग इथं थिटा आहे, ही डेल्टा लेंथ म्हणतो, ही हाईट म्हणतो. सो हे आपण हे म्हणलो ना, टॅन थिटा काढला होता आपण. सो थिटा इज इक्वल टू डेल्टा एल आपण एच म्हणतो आपण. सो वी कॅन डिफाईन द शेअरिंग स्ट्रेस. सो वी कॅन से दॅट द फ्लुइड्स कॅन नॉट अपोज द शेअरिंग स्ट्रेस. सो शेअरिंग स्ट्रेसला ते अपोज करत नाहीत. याच्यासारखं बघा, पहिल्या प्रॉपर्टीसारखं. जसं की डिफॉर्मेशन, कारण शेअरिंग स्ट्रेस म्हणजे डिफॉर्मेशनच आहे ना. सो त्याला ते अपोज करणार नाहीत, त्यांचं लगेच डिफॉर्मेशन होणार आहे. म्हणून आपण म्हणूया की फ्लुइड्स कॅनॉट अपोज द शेअरिंग स्ट्रेस. सो दीज आर द प्रॉपर्टीज. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे फ्लुइड्स ॲट रेस्ट. हा याच्यामध्येच लिहा सगळ्यांनी, छोटासाच पॉईंट आहे. फ्लुइड्स ॲट रेस्ट. व्हेरी सिम्पल ना. रेस्ट, फ्लो होत नाहीये, फ्लुइड्स ॲट रेस्ट असं म्हणूया. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक्स. यालाच काय म्हटलं जातं? हायड्रोस्टॅटिक्स. ओके, सो द स्टडी ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. जसं चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक, तसं फ्लुइड ॲट रेस्ट. आता पाणी आपण म्हणतो की वाहतं पण आणि पाणी शांत पण असतं ना एका जागेला. जरी शांत असलं तरी त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो ना. इट कॅन फ्लो ना, ते फ्लो होऊ शकतं म्हणून त्याला फ्लुइड म्हणतोय आपण. सो जरी ते शांत असले एखाद्या कंटेनरमध्ये तरी त्याला आपण फ्लुइड म्हणूयाच. टूथपेस्ट एका जागेवरती असली तरी त्याला फ्लुइड म्हणलंच पाहिजे ना. ॲज वेल ॲज इट कॅन फ्लो, ती फ्लो होऊ शकते असं पण आहे ना. सो जेव्हा ते स्टॅटिक असतात, रेस्ट असतात फ्लुइड्स, तेव्हा जी काही प्रॉपर्टी असते किंवा जी काही अभ्यास करण्याची पद्धत आहे किंवा आपण म्हणूया की फेनॉमेनॉन आहे असं म्हणूया, कन्सेप्ट आहे असं म्हणूया. सो दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट द हायड्रोस्टॅटिक. लक्षात आलं का बघा? फ्लुइडची अगदी बेसिक स्टडी आपण बघितला. सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन बघितली की
जे सबस्टन्सेस फ्लो होऊ शकतात, फ्लो होत आहेत, त्यांना आपण म्हणूया फ्लुइड्स, ज्याच्यामध्ये मग सॉलिड्स नसून लिक्विड्स आणि गॅसेस आहेत, कारण सॉलिड्स हे फ्लो होत नाहीत, पण लिक्विड आणि गॅसेस मात्र काय होतात, फ्लो होतात. त्याच्या काही आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या, त्याच्या काही प्रॅक्टिकल प्रॉपर्टीज बघितल्या, आणि त्याच्यानंतर आपण फ्लुइड्स ॲट रेस्ट एक सिंपल डेफिनेशन बघितली. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. त्यांनाच मग हायड्रोस्टॅटिक असं म्हटलं जातं. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. त्यामधला हा पहिला जो पार्ट आहे, आत्ता जेवढं काही मी सांगितला तो आहे फ्लुइड्स रिलेटेड. आता आपण थोडंसं सरफेस टेन्शन रिलेटेड स्टडी बघूया. चला लिहून घ्या, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. एक शॉर्टमध्ये बघूया. रिडक्शन पॉईंट आहे पण हा गरजेचा आहे आपल्यासाठी. सो प्रेशर. ओके, प्रेशरचा अर्थ काय? सिम्पली वी कॅन से दॅट फोर्स अपॉन एरिया. फोर्स पर युनिट एरिया इज नथिंग बट द प्रेशर. फोर्स per unit area is called as pressure. So force upon area, so we can define Newton per meter square, or also Pascal. We can write the unit of pressure. So pressure ला म्हटलं जातं force upon area. जनरली प्रेशरची डेफिनेशन अशी सांगितली जाते, आणि प्रेशरचं एक्सप्रेशन एक छोटंसं बघूया कसं सांगितलं जातं, कारण हे थोडंसं कुठेतरी आपल्याला इन फ्युचर फॉर्म्युलायझेशन किंवा याचे जे काही फॉर्म्युलेज आहेत याचा वापर कुठेतरी करावा लागेल. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. जनरली फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन अपॉन एरिया. सो मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणूया अपॉन एरिया. एखाद्या कंटेनरमध्ये समजा काहीतरी लिक्विड आहे, तिथलं आपल्याला प्रेशर कन्सिडर करायचं आहे. सो त्याचा मास घेऊया आपण, त्याची ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेशन घेऊया, ॲज वेल एज त्याचा एरिया आपण फाइंड करूया. सिन्स वी कॅन से दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. इन शॉर्ट लिहितो मी सगळं, पण बोलतो व्यवस्थित बघा. डेन्सिटी, त्या वॉटरची डेन्सिटी असेल किंवा ती जे काही मॅटर आहे त्याची डेन्सिटी असेल, ती किती असेल? मास अपॉन व्हॉल्यूम असेल. देअरफॉर मास इज इक्वल टू व्हॉट? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहूया, चालेल. अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉट? एरिया इंटू हाईट लिहूया. सो दिस इज व्हॉट? दिस इज द फॉर्म्युला ऑफ द मास. नाउ वी कॅन पुट द मास हियर. Okay, so we will get, so pressure is equal to AH rho G upon A. So A get cancelled, so we can define pressure is equal to H rho G. H rho G. H rho G लक्षात राहू शकतं का? बघा, प्रेशरचा हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतो. हा कसा आला तर जनरली या फॉर्म्युलायझेशन प्रमाणे आला. तर इथं व्हॉल्यूमच्या ऐवजी मी एरिया इंटू हाईट का लिहिलं? बघा, समजा एखादा कंटेनर असा असेल लाईक, सो आपल्याला याचा एरिया माहीत आहे, याचं हाईट माहीत आहे नाही. सो याचं व्हॉल्यूम काय काढूया आपण? एरिया इंटू हाईटच असते ना व्हॉल्यूम म्हणजे. एरिया इंटू लेंथ म्हणतो आपण व्हॉल्यूम म्हणजे. सो इथं लेंथच्या ऐवजी आपण हाईट घेऊया, म्हणून आपण व्हॉल्यूमला काय म्हणू शकतो? एरिया इंटू हाईट म्हणू शकतो. सो दीज आर सम इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू द प्रेशर. लक्षात आलं का? बघा, सो प्रेशर इज नथिंग बट force upon area. Again, force is nothing but mass into acceleration. Instead of acceleration, we can put acceleration due to gravity. So we can say that force is equal to mass into gravity upon area. Now, instead of mass, we can put volume into density. Again, instead of volume, we can put area into length. Again, length च्या ऐवजी आपण height घेऊया. So area into height. So ही व्हॅल्यू मग इथं पुट करा. So mg upon a च्या ऐवजी आलं AH rho G upon A. दिस ब्रॅकेट इज नथिंग बट द मास ना, बट ए कॅन्सल झाला, मग राहिलं काय? एच रो जी. सो दिस इज द फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला ऑफ द प्रेशर ॲज वेल एज डेफिनेशन ऑफ द प्रेशर. प्रेशर हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये किंवा पास्कलमध्ये मेजर केलं जाईल प्रेशरचं. मग तुम्ही फोर्सचं डायमेन्शन माहीत आहे, एरियाचं डायमेन्शन माहीत आहे, तुम्ही डायमेन्शनसुद्धा काढून घेऊ शकता. सो दिस इज द स्टडी अबाउट द प्रेशर. लक्षात आलं का? बघा, डायमेन्शन एस आय युनिट स्वतः तुम्ही लिहू शकता. फोरचं डायमेन्शन माहीत आहे, एरियाचं डायमेन्शन माहीत आहे. फोरचं 1 लिहितोच मी. ओके, सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो लेंथ 1, मास 1, टाइम -2 अँड अपॉन एरिया इट मीन्स वॉट? लेंथ 2. सो वी कॅन राईट लेंथ, हा 2 वरती गेला तर -1 होणार ना, -2 आणि 1 -1. सो मास 1 अँड टाइम -2. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द प्रेशर. लक्षात आलं का? बघा, SI युनिट, डायमेन्शन, डेफिनेशन अँड फॉर्म्युला of this very interesting concept, that is
प्रेशर. ओके, सो नेक्स्ट आता आपण थोडासा स्टडी करूया सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन खूप इंटरेस्टिंग स्टडी होणार आहे आता इथून पुढे. हा सरफेस टेन्शन बघा, आपण पहिला पार्ट फ्लुइडचा बघितला. पहिला थोडा वेळ आपण जे काही डिस्कशन केलं ते सगळं फ्लुइडचं केलं. फ्लुइड नंतर आपण जे काही डिस्कशन केलं ते प्रेशरचं केलं आणि आता आपण डिस्कशन करतोय सरफेस टेन्शन. सो कदाचित थेरॉटिकल आहे बरंच आता सरफेस टेन्शनमध्ये, त्यामुळे आजचं लेक्चर मला वाटतं पूर्ण हे थेरी आणि हे शिकवण्यातच जाईल. आपण पुढच्या लेक्चरला हवं तर मग याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा न्यूमेरिकल पार्ट काय असेल तर आपण घेऊया. आज बघूया किती वेळ जातो याच्यामध्ये. मला वाटतं की पूर्ण वेळ जाईल, कारण टॉपिकची सुरुवात व्यवस्थित होणं गरजेचं आहे. टॉपिकच्या आतमध्ये काय काय आपण शिकणार आहोत, प्रॅक्टिकली कसा अर्थ लागतो त्याचा आपण, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही जो काही आत्ता अभ्यास करताय त्याचा प्रॅक्टिकली अर्थ लावायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे हां यस विश्वास बसू दे तुमचा त्या स्टडीवरती. म्हणजे काही गोष्टी अशा असतात बघा, त्या आपल्याला नाहीत कळत, मग आपण पाठांतर करत बसतो, मग त्या आयुष्यभरासाठी लक्षात राहतात का किंवा परीक्षेसाठी लक्षात राहतात का, तर नाहीत राहत. पण जेव्हा तुम्हाला एखादी विश्वास बसणारी गोष्ट असते, आता हा विश्वास बसतोय की फोर्स अपॉन एरिया, विश्वास बसतोय ह्याचा अर्थ बघा म्हणजे तुम्ही कसा घेताय बघा. प्रॅक्टिकली जेवढ्या गोष्टी समजायला मदत होईल तेवढं ते जास्त तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हाल, आणि जेवढं तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड व्हाल तेव्हा ते तुम्हाला जास्त उमगत जाईल असं आपण म्हणूया. ओके, सो प्रॅक्टिकली अर्थ लावायचा प्रयत्न करा. बघूया तर आपण सरफेस टेन्शन म्हणजे काय, एक एक कन्सेप्ट बघत जाऊया. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं काय बघा की मगाशी मी म्हटलं होतं एक शब्द घेतला होता इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स फर्स्ट, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणूया आपण. तर आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय की मॉलिक्युलच्या आतमध्ये असलेला फोर्स. इंटरमॉलिक्युल्स असं म्हटलं तरी चालेल. दोन देशांच्या मध्ये असलेली स्पर्धा इंटरनॅशनल, दोन राज्यांच्या मध्ये असलेली स्पर्धा इंटरस्टेट. लक्षात येते, दोन कॉलेजच्या मध्ये असलेली कॉम्पिटिशन इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन, इंटर डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन. तसं दोन मॉलिक्युलच्या मध्ये असलेला फोर्स म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. सिंपल. सो द फोर्स बिटवीन टू मॉलिक्युल्स. पण अशा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात ना, दोन मधलाच फोर्स ठीक आहे, पण अशा सगळ्या मॉलिक्युल्समधला एकमेकांमधला जो काही फोर्स आहे त्यांना काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हटलं जातं. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन ऍक्टिंग बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. रिपल्शन का शब्द वापरला बघा, कारण तो फोर्स असा कमी असू शकतो. रिपल्शनचा अर्थ कमी फोर्स, सिंपल ना, आणि अट्रॅक्शन मध्ये फोर्स जास्त. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑल द मोलिक्युल्स ऑफ सबस्टन्स, all the molecules of substance, and the force is called as intermolecular force. एक दोन मॉलिक्युलच्या मध्ये किंवा सगळ्याच मॉलिक्युलच्या मध्ये असलेला फोर्स म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणा. ओके, सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन ऑल द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो दिस इज द फर्स्ट डेफिनेशन अँड फर्स्ट कन्सेप्ट ऑफ द सरफेस टेन्शन. आपण हे आता लिक्विडसाठी रिलेट करणार आहोत. आपण लिक्विडचा जर स्टडी कन्सिडर केला, लिक्विड किंवा अगदी ॲडेझिव्ह मटेरियलचा, तर याच्यामधल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या आहेत बघा या थोडक्यात. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन ऑल द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता कोणामध्ये जास्त असेल कोणामध्ये कमी असेल सगळ्यात तुम्ही सांगू शकता. हा फोर्स सॉलिडमध्ये कसा असेल, इन सॉलिड इट इज मॅक्सिमम, बरोबर का, कारण सॉलिडच्या आतमधले जर आपण लिक्विड्स बघितलं मॉलिक्युल जर बघितले तर ते रिजिड आहेत आणि त्यांच्या आतमध्ये असलेला फोर्स हा कसा आहे, मॅक्सिमम आहे. इन लिक्विड इट इज मिनिमम, आणि इन गॅस इट इज ऑल्सो व्हेरी मिनिमम होणे, व्हेरी स्मॉल, व्हेरी मिनिमम. अजून कमी असेल ना एअरमध्ये. सॉलिडमध्ये जास्त आहे, लिक्विडमध्ये थोडासा कमी आहे आणि गॅसमध्ये तर अजूनही कमी आहे.
का तर गॅस मॉलिक्युल्स लगेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकत्र येत नाही, ते थोडेसे स्प्लिट होत आहेत, डिवाइड होत आहेत ना. ओके, म्हणून त्यांच्यामध्ये असलेला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा आहे, कमी आहे. नेक्स्ट कोहेजिव्ह फोर्स डिफाईन करूया. पुढचा फोर्स कोहेजिव्ह फोर्स. कोहेजिव्ह, आता ॲडेझिव्ह आणि कोहेजिव्ह असा फोर्स आहे बघा. ॲडेझिव्ह आणि कोहेजिव्ह. ॲडेझिव्ह म्हणजे लक्षात आलं, ॲडेझिव्ह म्हणजे फेविकॉल. तर फेविकॉल किंवा टूथपेस्ट, फेविकॉल किंवा टूथपेस्ट कशापासून तयार झालेली आहे, थोडंसं प्रमाण सॉलिडचं आहे आणि थोडंसं प्रमाण लिक्विडचं आहे. लक्षात येते, थोडंसं प्रमाण सॉलिडचं आहे, थोडंसं प्रमाण लिक्विडचं आहे. सो असा जेव्हा मटेरियल किंवा असा जेव्हा मॅटर तयार होतो त्याला आपण ॲडेझिव्ह मटेरियल म्हणतो, ॲडेझिव्ह. पण आपल्याला तर कोहेजिव्ह बघायचं आहे, बरोबर. मग कोहेजिव्हमध्ये एक सॉलिड आणि एक लिक्विड घेऊन चालेल का, नाही. ॲडेझिव्हमध्ये घ्या, एक सॉलिड घ्या, एक लिक्विड घ्या, चालू शकतं. पण कोहेजिव्ह म्हटलं की काय म्हणायचं, सेम मटेरियल, एकतर 2 लिक्विड घ्या किंवा 2 सॉलिड घ्या किंवा 2 एअर मॉलिक्यूल घ्या, त्यांच्यामध्ये असलेला फोर्स म्हणजे काय म्हणायचं, कोहेजिव्ह फोर्स म्हणायचं. लक्षात आलं, सेम मटेरियल, सेम सबस्टन्स, सेम मॉलिक्युल्समध्ये असलेला फोर्स म्हणजे कोहेजिव्ह फोर्स. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स, द force of attraction between two molecules of the same substance, 2 molecules of the same substances किंवा substances, काही एवढंच लिहूया आपण बस. The force of attraction between the same substances, 2 molecules of the same substances is called as cohesive force. आणि याची जी काही प्रॉपर्टी आहे त्याला कोहेजन प्रॉपर्टी म्हणतात. The property is called as cohesion, adhesion, cohesion, adhesive, cohesive. So cohesive force म्हणजे काय, so the force of attraction between 2 molecules of the same substances is called as cohesive force and the property is called as cohesion. लक्षात आलं बघा. नेक्स्ट ॲडेझिव्ह फोर्स लिहूया. ॲडेझिव्ह फोर्स, आता कोहेजिव्ह फोर्स म्हणजे 2 सॉलिडमध्ये असेल, 2 लिक्विडमध्ये असेल किंवा 2 एअर मॉलिक्युल्समध्ये असेल, त्याला म्हणायचं कोहेजिव्ह. आता ॲडेझिव्ह म्हटलं तर काय येणार आहे मला सांगा, 2 मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस, म्हणजे एक सॉलिड घेतलं आणि एक लिक्विड घेतलं, फेविकॉल तयार झाला बघा. फक्त जर सॉलिड घेतलं तर काय तयार होईल, एक सॉलिड मटेरियल तयार होईल. फक्त लिक्विड घेतलं तर काय होईल, लिक्विड वॉटर सारखं होईल. पण जर सॉलिड आणि लिक्विड एकत्र केले तर त्याची पेस्ट तयार झाली बघा, आणि ती पेस्टच बिहेव लाईक्स द ॲडेझिव्ह मटेरियल. ओके, सो नेक्स्ट इज द ॲडेझिव्ह फोर्स. ॲडेझिव्ह फोर्स, व्हेरी सिंपल डेफिनेशन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two molecules of the different, same च्या ऐवजी फक्त शब्द काय आला, different substances. So the force of attraction between the molecules of different substances is called as adhesive force. मग adhesive force ची जी काही प्रॉपर्टी असेल, the property is called as adhesion. The property is called as adhesion. म्हणजे एकतर सॉलिड मॉलिक्यूल घ्या, लिक्विड मॉलिक्यूल घ्या, त्याच्यामधला फोर्स कन्सिडर करा. एकतर एअर मॉलिक्यूल घ्या, लिक्विड मॉलिक्यूल घ्या, त्याच्यामधला फोर्स करा. एकतर सॉलिड मॉलिक्यूल घ्या, एअर मॉलिक्यूल किंवा सॉलिड लिक्विड किंवा लिक्विड एअर, कसाही घ्या, फक्त डिफरंट सबस्टन्सेस घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये असलेला फोर्सला काय म्हणायचं, ॲडेझिव्ह फोर्स म्हणायचं. सो समजलं का बघा, जेवढं काही बोर्डवरती आता दिसतंय तेवढं सगळं व्यवस्थित समजलं का बघा. सो आपण हा तिसरा पार्ट आता आपला सुरू आहे. आपला पहिला पार्ट झाला फ्लुइडशी रिलेटेड, जो मगाशी लिहिलेला होता मी पूर्ण बोर्डवरती, पहिल्या सुरुवातीला एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर आपला दुसरा पार्ट आहे तो प्रेशरशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघितली, त्याचं SI युनिट बघितलं, त्याचा फॉर्म्युला बघितला, तो फॉर्म्युला कसा आला
हे सुद्धा आपण त्या डेफिनेशनवरून बघितलं. सो ही झाली कन्सेप्ट सेकंड, प्रेशर. आणि आता आपण तिसरी कन्सेप्ट सुरू केलेली आहे, त्याला आपण सरफेस टेन्शन असं नाव दिलेलं आहे. आणि सरफेस टेन्शनमध्ये आपण पहिली डेफिनेशन बघितली, इंटरमॉलिक्युलर फोर्स, दोन किंवा अनेक मॉलिक्युल्समध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. मग सॉलिड, लिक्विड, गॅसेस कुठलाही घ्या चालू शकेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स. नेक्स्ट डेफिनेशन घेतली आपण कोहेसिव्ह फोर्स. समजा जर दोन सेम सबस्टन्सेसचे मॉलिक्युल्स असतील आणि त्यांच्यामध्ये असलेला फोर्स असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, तर तो फोर्स म्हणजे कुठला, कोहेसिव्ह फोर्स. आणि ती जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हटलं जातं कोहेसिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट ॲडेसिव्ह फोर्स. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय, एक सॉलिड मॉलिक्युल घ्या, एक लिक्विड मॉलिक्युल घ्या, त्याच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणा, त्याला म्हटलं जातं ॲडेसिव्ह फोर्स. आणि ती जी काही प्रॉपर्टी असेल त्याला म्हटलं जातं ॲडेजन. सो राईट डाऊन ऑल दिस थिंग्स. चला नेक्स्ट डेफिनेशन बघूया. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज कुठपर्यंत असेल बघा, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, मॉलिक्युलरची रेंज कुठपर्यंत असेल याचा स्टडी आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. सो रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता समजा दोन मॉलिक्युल्स आहेत, तर यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स आहे ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं. मग तो फोर्स कुठपर्यंत इफेक्टिव्ह आहे, इफेक्टिव्ह म्हणजे स्ट्रॉंग आहे, ॲक्टिव्ह आहे, ते काहीतरी डिस्टन्स असेल ना. ओके, सो जेवढं डिस्टन्स वाढत जाईल तेवढा तो इफेक्टिव्हनेस त्याचा कमी होत जाईल. सो जेवढं कमीत कमी डिस्टन्स असेल तेवढा तो फोर्स जास्त असेल ना. इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणतो बघा आपण, फोर्स आणि डिस्टन्समध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल असतं रिलेशन. इनवर्स स्क्वेअर डिस्टन्सच्या स्क्वेअरशी असतं आपण असं म्हणतो. सो जेवढं डिस्टन्स कमीत कमी असेल तेवढा मॅक्सिमम फोर्स असेल. ओके, आणि ती जी काही रेंज असेल त्याला म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. सो द रेंज बिटवीन, रेंज म्हणजे डिस्टन्स बरं का, द रेंज बिटवीन टू मॉलिक्युल्स ॲट विच तिथपर्यंत काय असेल, ॲट विच इंटरमॉलिक्युलर फोर्स, ॲट विच इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॅक्सिमम. त्यालाच मी शब्द वापरतो इफेक्टिव्ह वापरतो. सो जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह आहे, पलीकडे जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह आहे, मॅक्सिमम आहे, ते जे काही डिस्टन्स असेल, ती जी काही रेंज असेल, त्या रेंजला काय म्हटलं जातं, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. सो द मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन टू मॉलिक्युल्स अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स आर इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज. आता हे मॅक्सिमम डिस्टन्स आहे असं म्हटलं जातं, पण रेंज कमीच असते ना, जरी मॅक्सिमम डिस्टन्स असलं तरी. इट्स रेंज म्हणूया आपण, इट्स रेंज म्हणजेच डिस्टन्स. 10⁻⁹ मीटर. काय आहे आकडा, हा लहान आहे का मोठा आहे खूप सांगा. 10⁻⁹. इट इज व्हेरी स्मॉल रेंज. ओके, सो दोन पार्टिकलच्या मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे असं आपण म्हणूया. येस आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, येस आहे. मग ते दोन पार्टिकल खूप जवळ आहेत ना एकमेकांना, खूप जवळ आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला डिस्टन्स हे नियर अबाउट एवढं आहे. एवढं म्हणजे खूप लहान आहे ना. ओके, सो त्यांच्यामध्ये असलेला फोर्स हा कसा आहे, इफेक्टिव्ह आहे, मॅक्सिमम आहे. आणि त्याच फोर्सला काय म्हटलं जातं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि ती जी काही रेंज असते त्याला म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. नेक्स्ट, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव इन्फ्लुएन्स. मग स्पियर आला, स्पियर म्हणजे गोल, स्पियर आला ना. सो स्पियर म्हणजे काय बघा, थोडक्यात एक समजा मॉलिक्युल आहे इथपर्यंत. सो तो मॉलिक्युल ॲज अ सेंटर घ्यायचा आणि एक दुसरा मॉलिक्युल आहे इथं. ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, फोर्स इफेक्टिव्ह आहे, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये ही रेंज झाली ना, रेडियस झाली रेंज म्हणजे. सो या मॉलिक्युलच्या भोवती एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉन करायचा. मग असा इथे एक मॉलिक्युल असेल, इथे एक मॉलिक्युल असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. सो याच्याभोवती हे सगळे मॉलिक्युल्स आहेत बघा आणि यांचा एक स्पियर आहे.
ह्या स्पेअरची रेडियस म्हणजे काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आणि हा जो काही स्पेअर असतो त्याला म्हटलं जातं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, की त्या ठिकाणी तो मॉलिक्युल ॲज अ सेंटर असेल आणि त्या स्पेअरची रेडियस म्हणजे मॉलिक्युलर रेंज असेल. सो त्याला म्हटलं जातं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. An imaginary sphere drawn with given molecule as a center, an imaginary, actually तिथं इमॅजिन केलेला आहे तो ना, an imaginary sphere drawn with molecule as a सेंटर, ते मॉलिक्यूल आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, सेंटर कन्सिडर केलं. अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज, अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज, and radius equal to the molecular range called as sphere of इन्फ्लुएन्स. कळल्या का दोन्ही डेफिनेशन्स बघा. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय आणि स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे एक मॉलिक्युल आहे समजा इथपर्यंत आहे आणि त्याच्या बाजूला असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर रेंज आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सो ते एक इमॅजिनरी स्पेअर ड्रॉन केला आपण. सो त्याला काय म्हटलं जातं, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, सरफेस फिल्म. नेक्स्ट डेफिनेशन, सरफेस film. Now this film is nothing but the one area, a layer of surface of liquid whose thickness is equal to the, a layer of, film म्हणजे layer ना, a layer of surface of liquid whose thickness is equal to range of molecular attraction. काय म्हटलं मी, ए लेयर ऑफ सरफेस ऑफ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू, एक सरफेसचा लेयर घ्या, लिक्विड सरफेसचा लेयर घ्या, लेयर, पण तो लेयर कसा असावा, त्याची जी काही डिस्टन्स आहे ती कुणा एवढी असेल, रेडियस एवढी असेल बघा. म्हणजे थोडक्यात जर आपण हे लिक्विड मॉलिक्युल्स घेतले तर समजा इथून अशी जर आपण एखादी लाईन ड्रॉ केली तर हा एक लेयर झाला बघा एवढा. सो हा जो लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं, सरफेस फिल्म असं म्हटलं जातं. दिस इज द डेफिनेशन. नेक्स्ट, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड सिंपल आहे सुद्धा. समजा असा एक टँक आहे आणि याच्यात हे पाणी आहे, लिक्विड आहे. सो याचा हा जो वरचा सरफेस आहे हा कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये ना. सो वरचा जो काही सरफेस असेल तो फ्री आहे ना, फ्री म्हटलं आपण कारण तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ए सरफेस ऑफ लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, ए सरफेस ऑफ लिक्विड which is in contact with air called as free surface of liquid. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे असा एक वरचा सरफेस आहे लिक्विडचा की तो कुणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कारण एअर मॉलिक्युल्स आणि लिक्विड मॉलिक्युल्स फरक पडला ना, लक्षात आलं. मीडियम वेगवेगळी झाली बघा, एअर मीडियम वेगळा आहे, लिक्विड मीडियम वेगळा आहे. एक वेळ हा पॉईंट कन्सिडर केला आतमधला, लिक्विडच्या आतमधला, तर तो कुणाशी संबंधित आहे, तो सगळ्या लिक्विड मॉलिक्युलशी संबंधित आहे. त्याचा आणि एअरचा काय संबंध आहे का, नाही आहे. पण जर सरफेसवरचा मॉलिक्युल कन्सिडर केला तर तो कुणाशी संबंधित आहे, एअरशी रिलेट करतोय. म्हणून सरफेस जो आहे लिक्विडचा तो इम्पॉर्टंट आणि त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज, काहीतरी त्याचं वेगळेपण अस्तित्व आहे असं म्हटलं जातं. म्हणून त्याची डेफिनेशन बघितली, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सो दीज आर सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स रिलेटेड टू द सरफेस टेन्शन. सगळ्या डेफिनेशन समजल्या का बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, ॲडेझिव्ह फोर्स असेल, कोहेझिव्ह फोर्स असेल, रेंज असेल, स्पेअर असेल, सरफेस फिल्म असेल, फ्री सरफेस असेल. अजून आपण सरफेस टेन्शनसुद्धा डेफिनेशन बघणार आहोत याच्यानंतर. इंटरमॉलिक्युलर थिअरी आहे ती एक थिअरी आपण याच्यानंतर बघणार आहोत. सध्या तरी हे सगळं थिअरॉटिकल पॉईंट्स
आहेत. चला इथपर्यंत समजलं का बघा व्यवस्थित सगळ्यांना. ओके, सो लुक ॲट द पॉइंट. द हेडिंग इज मोलेक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. प्रॅक्टिकली प्रत्येकाला समजलं पाहिजे मी जे काय आता सांगतोय ते. थेरी पॉईंट आहे मोलेक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन, पण समजला पाहिजे मी काय सांगायचा प्रयत्न केला ते. ओके, लेट अस कन्सिडर वन कंटेनर. याच्यामध्ये एक आपण लिक्विड मोलेक्युल्स घेऊया, लिक्विड. सो ऑल दीज आर द मोलेक्युल्स, ऑल दीज आर द लिक्विड मोलेक्युल्स. हे सगळं पाणी आहे याच्यामध्ये असं आपण म्हणूया, असं ड्रॉ करू आपण. ऑल दीज आर द लिक्विड मोलेक्युल्स. आपण काय करूया, 3 मोलेक्युल्स कन्सिडर करूया. एक ए मोलेक्युल मी इथं दाखवतो, ए मोलेक्युल इथं आहे. सो लाईक दिस, दिस इज पेअर ऑफ इन्फ्लुएन्स अँड रेडियस वगैरे हे सगळं आलं बघा याच्यामध्ये. सो हा मोलेक्युल काय झाला, ए झाला, ए मोलेक्युल. हा पूर्णपणे आत आहे पाण्याच्या, म्हणजे त्याच्या आजूबाजूला सगळे वॉटर मोलेक्युल्सच आहेत असं आपण म्हणूया, किंवा लिक्विड मोलेक्युल्स आहेत असं आपण म्हणूया. पाणी घेतलं हे, आणि हे सगळे त्याच्या आजूबाजूला लिक्विड मोलेक्युल्स आहेत. म्हणजे 2 मोलेक्युल्समधला फोर्स काय झाला, हा कोहेजिव्ह फोर्स झाला. सेम मटेरियल आहे ना, सेम मीडियम आहे, सो कोहेजिव्ह फोर्स आहे. एक दुसरा इथं घेऊया आपण. आता मी हा एक पोर्शन काढतो, ह्याला आपण सरफेस फिल्म म्हणूया, सरफेस फिल्म. आपण मगाशी बघितलं ना, एक लेअर आहे ना की जिथे इंटरमोलेक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह होता किंवा आहे तिथपर्यंत, रेंज तिथपर्यंत आहे. सो पी क्यू आर एस. सो वी कॅन से दॅट पी क्यू आर एस इज वॉट, इट इज द सरफेस फिल्म. लेअर आहे ना हा एक प्रकारचा, बरोबर का बघा, सरफेस फिल्म. सो ह्या सरफेस फिल्मच्या इथे एक मॉलिक्यूल आहे. सो याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स मी काढला लाईक दिस. आता ह्याला बी नाव देतो. ए आणि बी मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला, ए हा पूर्णपणे लिक्विडच्या आतमध्ये आहे आणि बी हा सरफेस फिल्मवरती आहे. त्यातला थोडासा पार्ट हा एअर बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आणि बराचसा पार्ट हा वॉटर बरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि सेम एक तिसरा मॉलिक्यूल घेऊया, तो बरोबर सरफेसवरती असं आपण म्हणूया. सो इथं हाफ सर्कल येणार ना, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. सो दिस इज द मॉलिक्यूल सी. मॉलिक्यूल सी आणि ए बी मध्ये काय डिफरन्स आहे, मॉलिक्यूल ए हा पूर्ण पाण्यात आहे, बी हा सरफेस लेअरच्या सरफेस फिल्ममध्ये आहे ज्याचा थोडासा पार्ट एअरमध्ये, आणि सी हा मात्र बरोबर एरिया ऑफ सरफेसवरती आहे की ज्याचा निम्मा पार्ट पाण्यात आहे त्या मॉलिक्यूलचा आणि निम्मा पार्ट वरती असं आपण म्हणूया. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स, अर्धा स्पेअर आतमध्ये अर्धा स्पेअर बाहेर हवेत आहे. सिंपल. आता ह्याचे की पॉईंट्स काय आहेत बघा. सो पहिला, फॉर मॉलिक्यूल ए घेऊया आपण, ए फॉर मॉलिक्यूल ए. तर एच्या आजूबाजूला सगळे कोण आहेत, लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे त्या सगळ्या बाजूला त्याचा जो काही रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स आहे तो रिझल्टंट कोहेजिव्ह फोर्स काय होतो, एकमेकांना कॅन्सल होतो. म्हणजे काय बघा, इकडं 5 न्यूटन आहे, इकडं 5 न्यूटन आहे, फक्त याची डायरेक्शन +5 न्यूटन, याची -5 न्यूटन. काय झाले, दोघं रिझल्टंट कॅन्सल, 0. वरती 5 न्यूटन, खाली -5 न्यूटन, ±0. इकडे 5 न्यूटन, इकडे 5 न्यूटन, ±0. म्हणजे मॉलिक्यूल सीच्या एच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या मॉलिक्युल्समुळे असलेला नेट कोहेजिव्ह फोर्स आहे तो कसा असेल, 0 असेल. रिझल्टंट फोर्स 0 असेल. बघा, फॉर मॉलिक्यूल ए द नेट म्हणजेच रिझल्टंट, नेट कोहेजिव्ह शब्द का वापरला मी, कारण फक्त लिक्विड आहे ना, सेम मॉलिक्युल्स मधला फोर्स कोहेजिव्ह असतो ना. सो द नेट कोहेजिव्ह फोर्स इज 0. हे महत्त्वाचं कन्क्लुजन आहे कुणासाठी, ए साठी. बघा, मी बुकमधले पण काही पॉईंट्स तुम्हाला इथं हायलाईट करणार आहे, पण आधी समजून घेऊया की सगळी थेरी काय आहे. ओके, सो द नेट कोहेजिव्ह फोर्स इज 0. मग नेट कोहेजिव्ह फोर्स जर 0 झाला तर ए काय करेल, सगळीकडे जाऊ शकेल. का तर त्याला अपोज करणार कुणी नाही, सगळे त्याचे भाऊ आहेत, सगळे त्याचे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ना. त्यामुळे ए हा फ्री टू रोटेट असेल आतल्या आत. दस ए कॅन फ्री टू मूव, म्हणजेच रोटेट, फ्री टू मूव इन लिक्विड एरिया म्हणूया. दस ए कॅन फ्री टू मूव इन लिक्विड एरिया. ए हा
लिक्विडच्या आतमध्ये सगळीकडे फिरायला मोकळा आहे. का तर त्याच्यावरती कुठलाच फोर्स ॲक्ट होत नाही. नेट कोहेसिव्ह फोर्स आहे तो 0 व्हायला लागलेला आहे. का तर इकडं पण तेवढाच आहे आणि इकडं पण तेवढाच आहे. डायरेक्शन अपोजिट आहेत एकमेकांना कॅन्सल. सो नेट कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट्स ऑन ए इज 0, देअरफॉर इट कॅन फ्रीली रोटेट ऑर फ्रीली मूव्ह विद इन द लिक्विड सरफेस. तो आतमध्ये कुठेही फिरू शकतो. तो खाली जाणार, वर जाणार, इकडं असं काही नाही, कुठेही जाऊ शकतो. कुठल्याही डायरेक्शनला रँडमली तो फिरू शकतो. सो दिस इज द कन्क्लुजन अबाउट पॉईंट ए. आता पॉईंट बी आणि सी मध्ये काय आहे बघा. तर पॉईंट बी जर बघितला आपण तर त्याचा थोडासा पार्ट हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये बघा. सीचा निम्मा पार्ट एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो बी आणि सीच्या बाबतीत काय सांगायचं की बीचा हा थोडासा पार्ट एअरमध्ये आहे, पण नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स ॲज कम्पेअर टू द नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स कमी आहेत ना. साहजिकच एअरमध्ये मॉलिक्युल्स नाही आहेत असं आपण म्हणतो, लिक्विडमध्ये जास्त मॉलिक्युल्स आहेत. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स विद इन द लिक्विड्स आर मॅक्सिमम ॲज कम्पेअर टू द एअर, दोघांसाठी पण. त्यामुळे याच्यावरती आणि याच्यावरती काय असेल तर नेट रिझल्टंट किंवा जो काही फोर्स असेल तो खालच्या डायरेक्शनला असेल, इनवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे थोडक्यात बी मॉलिक्यूल हा कुठं जायला बघेल, खाली जायला बघेल. सी मॉलिक्यूल कुठं जायला बघेल, खाली जायला बघेल. का तर त्यांच्यावरती इनवर्ड डायरेक्शनला फोर्स असतात. हे दुसरं कन्क्लुजन सगळ्यात महत्त्वाचं, बरोबर. मग मला सांगा, जर ह्या दोन मॉलिक्युल्सवरती जर खाली जाणारा फोर्स असेल तर साहजिकच हे दोन मॉलिक्यूल सारखे कुठं जातील, खाली जातील ना. मग आपण असं म्हणूया की सगळेच मॉलिक्यूल जर खाली जाणार असतील तर सरफेसवरती कोण राहील का, कोणच राहणार नाही. इन द सेन्स सरफेसवरती कमीत कमी मॉलिक्युल्स राहतील. मग आपल्याला काम काय करावं लागेल, पुन्हा खालचे मॉलिक्यूल घ्या, सरफेसवरती आणा, म्हणजे सरफेसवरती मॉलिक्युल्स ठेवता येतील ना, बरोबर. मग खाली गेलेला मॉलिक्यूल जर खालून वरती आणून सरफेसवरती ठेवायचा असेल तर आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. वी हॅव टू डू समथिंग वर्क अँड दॅट वर्क इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलला ब्राउट करायचं असेल खालून सरफेसवरती तर आपल्याला काहीतरी काम करायला लागलं आणि दॅट वर्क इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी मग ह्याच्यावरची कशी असेल, कमीत कमी असेल. सो ती जी कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळणार आहे ती कधी मिळणार आहे, जेव्हा आपण मॉलिक्युल्स खालून वरती आणून सोडायचा प्रयत्न करतोय तेव्हा. पण मॉलिक्यूल वरती राहतोय का, नाही तो आणि खाली जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचं कन्क्लुजन काय की सरफेसवरती कमीत कमी मॉलिक्युल्स राहणार, म्हणजे सरफेस एरिया कमी झाला असं आपण म्हणूया ना. लक्षात येते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी झाली, कमीत कमी झाली सरफेसवरची. ओके. सो लिक्विड सरफेस जो आहे त्याच्यावरती असणारी पोटेन्शियल एनर्जी ही कमीत कमी असेल आणि यालाच म्हटलं जातं लिक्विड बिहेव्स लाईक ए स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन असं ते बिहेव करेल. का तर त्याचे सगळे मॉलिक्युल्स कुठं जायला बघतायत, खाली जायला बघायला लागलेले आहेत. का तर इंटरमॉलिक्युलर थिअरी. So this is the conclusion of the molecular theory. Okay, so this is for molecule A. So we can write for molecule B. For molecule B, I will just give you the in short. For molecule B, okay, for molecule B, a part of its sphere of influence is outside surface. A part of its sphere of influence is out of liquid surface. बरोबर आहे का बघा. थोडासा पार्ट हा लिक्विड सरफेसच्या बाहेर आहे. दिस पार्ट कंटेन्स एअर मॉलिक्युल्स. दिस पार्ट कंटेन्स एअर मॉलिक्युल्स विच आर निग्लिजिबल. कमीत कमी आहेत ना, विच आर निग्लिजिबल. अँड पार्टिकल बी किंवा मॉलिक्यूल बी ट्राइज टू एक्सपिरियन्स किंवा ट्राइज टू मूव in inward direction. Same for molecule A ला सेम असंच म्हणू शकता. एखाद्या ह्या सेंटेन्स तुम्ही स्वतः
the half part of the molecule, half part of its sphere of influence is out of liquid surface. This part contains air molecules which are negligible, hence particle or molecule A tries to move in inward direction. हा सुद्धा इनवर्ड डायरेक्शनलाच यायला बघेल. सेम हे वाक्य इथे लिहायचा प्रयत्न करा. फक्त हा पार्ट एअर मॉलिक्युल्स मध्ये आहे तो सांगा. बरोबर. The surface area is proportional to number of molecules on the surface. Area of surface is proportional to surface area वरचा is proportional to number of molecules on surface. बरोबर का. सरफेस वरती असलेले नंबर ऑफ मॉलिक्युल्स, पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस कसे असतील, मिनिमम असतील. ओके. सो वर्क डन करावं लागेल खालून वरती आणायला. सो टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इथं लिहितो मी. टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ओके. मिनिमम molecules on the surface and hence it has minimum surface area असं म्हणतो मी. and it has minimum surface area आणि यालाच म्हटलं जातं लिक्विड स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन ही प्रॉपर्टी आहे बघा. कसली प्रॉपर्टी. जर सरफेसवरती मॉलिक्युल्स कमी असतील, मॉलिक्युल सगळे खाली जायला बघत असतील, तर सरफेसवरती राहणाऱ्या मॉलिक्युलची संख्या कशी असेल, कमीत कमी असेल. म्हणून मग काय होईल की तिथं मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आपल्याला लागेल सरफेसवरती. का तर सगळे मॉलिक्युल्स खाली जायला बघतात. मग खालून वरती आणून ठेवा, वर्क डन करा, तेच पोटेन्शियल एनर्जी. खालून वरती आणून ठेवला ना सरफेसवरती मॉलिक्युल, पोटेन्शियल एनर्जी लागली. पण मॉलिक्युल जायला बघतोय कुठं, खाली जायला बघतोय. त्यामुळे सरफेसवरती कमीत कमी मॉलिक्युल्स राहतील, म्हणजे सरफेस एरिया कमी झाला. का तर सरफेस एरिया आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग सरफेस एरिया कमी म्हटल्यावर मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, आणि ती जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जातं स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. सो दिस इज आवर टुडेज स्टडी ऑफ द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. बघा 3 पार्टमध्ये आजचा आपला स्टडी झालेला आहे. पहिला पार्ट फ्लुइड्स, दुसरा पार्ट प्रेशर आणि तिसरा पार्ट सरफेस टेन्शनचे आपण थेरॉटिकल कन्सेप्ट सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही डेफिनेशन्स बघितल्या आणि हे एक महत्त्वाची थेरी याच्यामध्ये बघितली. लक्षात आलं. सो आज आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला मग याचे न्यूमेरिकल्स, सीईटीचे क्वेश्चन्स, आता थोडे एक दोन तीन पॉईंट्स सीईटीचे क्वेश्चन्स, 2-3 पॉईंट सीईटीचे क्वेश्चन्स, असं डिस्कशन आपण ॲज युज्युअल पहिल्यासारखं सुरू ठेवा. सो पुढच्या लेक्चरला आपण याच्या रिलेटेड जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. ओके. सो थांबूया आपण इथं. सो अभ्यास करा. याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.